मार्केटमध्ये जाऊन स्वच्छ रताळे आणून धुवून स्वच्छ करायचे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. त्याला माती असते भरपूर. स्वच्छ धुतल्याच्या नंतर ते कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे, 3 शिट्या काढायच्या. 3 शिटी काढल्या की मस्त असे बॉईल होतात ते. आणि त्याचे साल काढून घ्यायचे. साल सगळं काढल्याच्या नंतर ते थंड होऊ द्यायचे. थंड झाले की किसणीने ते चांगले खिसून घ्यायचे आणि मोजून घ्यायचं वाटीने. 1 वाटीभर झाले की तेवढंच 1 वाटीभर मिल्क पावडर घ्यायचं. मिल्क पावडर घेतलं की मग तोपर्यंत ते मॅश केलेलं थंड होतं आणि ते मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकायचे आणि टाकून थोडं टाकून मॅश करत राहायचं. ते म्हणजे एकजीव करायचं. ते आपल्याला बघायचं कितपत लागतं ते आणि हळूहळू सगळं टाकत जायचं ते आणि मस्तपैकी ते एकजीव करून घ्यायचं आणि मिसळून घ्यायचं. ते पूर्ण 1 वाटी तेवढं लागतं. थोडंसं ठेवायचं. आपल्याला असं वाटलं की बाबा पातळ होतं आहे तर मग राहिलेलं ते सगळं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक गॅस पेटवायचा. गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये पाणी टाकायचं 1 ग्लास, 1-1.5 ग्लास असं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची. ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतले त्याच वाटीने साखर टाकायची. जर कोण जास्त गोड खाणार असेल तर त्यांनी जास्त टाकायची, साधारण खाणार असेल तर कमी टाकायची. मग त्याच्यामध्ये 2 इलायची तोडून टाकायच्या फ्लेवरसाठी आणि त्या अशा त्याच्यामध्ये बॉईल व्हायचं आणि साखर मेल्ट होते. एकदम पाक असा जास्तीत चिकट किंवा एकतारी वगैरे नाही करायचा, नॉर्मल एक करायचं आणि ते मळून ठेवलेल्या रताळ्याचे आपण गोळे करायचे. गोळे करून ठेवायचे. पाक झाला की साईडला ठेवायचं. दुसरी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल ओतलं की ते नॉर्मल असं गरम होऊ द्यायचं आणि थोडं 1 चमचा त्याच्यात तूप टाकायचं. तूप टाकलं की ते नॉर्मल असं गरम होऊ द्यायचं. गरम झालं की आपण ते गोळे बनवलेले आहेत ते रताळ्याचे ते त्याच्यात सोडून घ्यायचे आणि मिडियम आचेवरती चांगले असे खरपूस असे भाजू द्यायचे. लगेच त्याला चमचा वगैरे काय लावायचा नाही. पहिले 1-2 मिनटं चांगले ते सेटल होऊ द्यायचे. सेटल झाल्याच्या नंतर मग हळूहळू चमचा घेऊन असं फिरवत राहायचं. फिरवत राहिलं की ते मस्तपैकी असे हे तळले जातात आणि गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपण ते तळून घ्यायचे आणि मग तळलेले ते काढून बाजूच्या पाकामध्ये आपण सोडायचे. सोडल्याच्या नंतर असे तयार होतात गुलाबजामुन आणि इतकी सुंदर बनतात ना, तुम्ही करून बघा. एकदम छान बनतात आणि खायला तर एवढे टेस्टी लागतात. तोंडात टाकताच मस्तपैकी ते विरघळतात, छान असतात.